नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट मंदीत होतं, पण अगदी थोड्या प्रमाणात मंदी होती. एक 200 ते 250 पॉईंटपर्यंत मंदी होती. पण मार्केटला दिशा मिळतीये असं मात्र दिसत नव्हतं. एक निकाल सेबीने जाहीर केला जो तंटा चालला होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये. तर त्या संदर्भात सेबीने असं सांगितलं की नॅशनल स्टॉक एक्सचेंजची वीकली एक्सपायरी मंगळवारी होईल. नॅशनल स्टॉक एक्सचेंजची वीकली कॉन्ट्रॅक्टची एक्सपायरी मंगळवारी होईल. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची वीकली कॉन्ट्रॅक्टची एक्सपायरी गुरुवारी होईल. त्यामुळे हा तंटा तरी मिटला. 5 सरकारी बँकांमधला 20% स्टेक सरकार विकणार आहे. कारण सरकारचा या बँकांमध्ये 75% अधिक स्टेक आहे. IOB, यूको बँक, पंजाब सिंध बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि सेंट्रल बँक. मर्चंट बँकर अपॉइंटमेंट करण्यासाठी अगदी लास्ट पॉईंटला आलेलं आहे. 1-2 दिवसात मर्चंट बँकर अपॉइंट केलेल्याची वार्ता मिळू शकेल. JLRच्या संबंधात म्हणजे टाटा मोटर्सचा शेअर घसरतोय. तर JLRच्या संबंधात असं सांगण्यात आलं की रेअर अर्थ मिनरल मिळायला अडचणी होत आहेत. मार्जिन गायडन्स पण JLRने कमी केला आहे. तो 5 ते 7% केला आहे. कॅश फ्लो 0 असेल आणि 18 बिलियन युरोची मात्र ते गुंतवणूक करणार आहे. रोज हल्ली टाटा मोटर्सचा शेअर मंदीत जातो आहे. मंदी खूप नसते, 15-16 रुपयाच्या जवळपास असते, पण मंदीत जातो. NBCCला 172 कोटी रुपयाची ऑर्डर यूको बँकेकडून मिळाली. मारुतीने 2025 ग्रँड विटारा SCNG लॉन्च केली. त्याची किंमत 13.48 लाख एवढी ठेवली आहे. DLFने एका आठवड्यात प्रिवाना नॉर्थ प्रोजेक्ट लॉन्च केलं. त्याचे 1164 युनिट्स विकले आणि त्यातून त्यांना हे युनिट 1 आठवड्यात विकले गेले आणि त्यांना 11,000 ते 12,000 कोटी रुपयाच्या आसपास उत्पन्न मिळालं. विपुल ऑर्गॅनिक्सला पहिली कमर्शियल ऑर्डर मिळाली. MCX रोज वाढतोय. खरं IEX बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे शेअर मंदीत चाललेत. एंजल वन पण MCX वाढतोय कारण MCX यावर्षी इलेक्ट्रिसिटी डेरिव्हेटिव्ह लॉन्च करणार आहे. नेल्को NELCO मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशननी VSAT व्हर्च्युअल नेटवर्क ऑपरेटर याचं लायसेन्स नॅशनल स्तरावर कंपनीला दिलाय. सिमेन्स कन्सॉर्शियमला बुलेट ट्रेन प्रोजेक्टची 4100 कोटींची ऑर्डर मिळाली आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे जहाज वाहतुकीवर परिणाम होईल म्हणून शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा शेअर पडला.
आयनॉक्स इंडियाला 373 कोटींच्या, एकंदरीत 373 कोटी अशा बऱ्याच ऑर्डर्स मिळाल्या. रेटगेलनी एअर मॉन्टेनिग्रो बरोबर AI बेस्ड एअरफेअर प्राइसिंग टूलसाठी करार केला. पुना गाडगीळ ज्वेलर्स म्हणजेच PNG ज्वेलर्स यांनी लाईफस्टाईल या ज्वेलरी ब्रँड खाली लाईट वेट ज्वेलरी लॉन्च केली. ONGCच्या आसाम प्लांटमध्ये गॅस लिकेज झालं. HCL टेक ही स्पेनची कंपनी असिसा बरोबर ही आयबेरियामध्ये डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सर्व्हिस आणि एक्सपान्शनसाठी करार केला. अमेरिकन प्रेसिडेंट ट्रम्प यांनी सांगितलं की लवकरच ते फार्मावर टॅरिफ जाहीर करणार आहेत. CG पॉवरला 641 कोटीची 18 ते 36 महिन्याच्या मुदतीची पॉवर ग्रीडकडून 765 kV ट्रान्सफॉर्मरसाठी ऑर्डर मिळाली. व्होल्टाजने सांगितलं, व्होल्टाजच्या मॅनेजमेंटनी, की रूम ACच्या मागणीमध्ये 20 ते 25% घट झालेली आहे. कमर्शियल रेफ्रिजरेटरच्या मागणीत सुद्धा घट झाली. कमर्शियल ACच्या बाबतीत मात्र बिझनेस चांगला होत आहे. हाय सिंगल डिजिट मार्जिन मेंटेन करणं सुद्धा कठीण झालंय. हाय सिंगल डिजिट म्हणजे 9%. त्याचप्रमाणे हिंदुस्तान झिंक हे त्यांची कपॅसिटी दुप्पट करण्यासाठी 12,000 कोटीची गुंतवणूक करणार आहे. ॲक्सिकेड्स या संरक्षण क्षेत्रातील कंपनीने युरोपमधील इंद्रा INDRA या कंपनीबरोबर नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करायची, डिझाईन करायची, उत्पादन करायचं, डिलिव्हरी करायची यासाठी करार केला. इंद्रा काही उत्पादनं किंवा सोल्युशन्स म्हणजेच DME डिस्टन्स मेजरिंग आणि TENS हे दोन्ही जी उत्पादनं आहेत ती भारतात उत्पादन करेल आणि नवीन मार्केटसाठी घेईल. म्हणजे ॲक्सिकेट्सची काही उत्पादनं इंद्रा विकत घेईल, तर इंद्राची काही उत्पादनं ॲक्सिकेट्स विकत घेईल आणि ती उत्पादनं भारताच्या गरजेप्रमाणे मेक इन इंडिया मार्फत ती उत्पादनं भारतात तयार केली जातील. त्यामुळे दोघांनाही या जॉईंट व्हेंचरमधून फायदा मिळू शकेल, कारण दोन्ही कंपन्यांचा त्यामुळे विस्तार होईल आणि मेक इन इंडिया या स्कीमखाली ती भारताच्या गरजेप्रमाणे भारतात तयार केली जातील असं त्यांनी एक जॉईंट व्हेंचर केलेलं आहे. आजही मार्केट यथातथाच चाललं होतं. काही शेअर्स शॉर्ट कव्हरिंगमुळे, काही शेअरमध्ये बातमी आल्यामुळे चालतात, पण मार्केटमध्ये कोणालाही फारसा उत्साह दिसत नाही. आता उद्याचं काय होत आहे ते बघायचं आहे आणि तुम्ही मी जे काय होत आहे त्याला सामोरं जायचं आहे. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.